नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पुन्हा एकदा कर्जतच्या जनतेने कर्जत मतदारसंघाचा आमदार म्हणून मला निवडून दिलेला आहे. त्यामुळे जे प्रश्न आतापर्यंत प्रलंबित आहेत ते सारे प्रश्न सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सरकारसमोर यावेत या दृष्टीने सातत्याने आम्ही प्रयत्न करत आलेलो आहे आणि आजही यापुढेही करत राहू. प्रामुख्याने असणारा पेन अर्बन बँकेचा जो प्रश्न आहे हा प्रश्नसुद्धा आता ईडीचं असणारा स्टे सुप्रीम कोर्टचा स्टे त्या ठिकाणी व्हॅकेट झालेला आहे. त्यामध्ये ज्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत, ज्या मालमत्ता ह्या खऱ्या अर्थाने खातेदारांच्या आहेत आणि त्या मालमत्ता त्यांचा लिलाव करून शासनाने खातेदारांचे पैसे परत द्यावेत यासाठी आम्ही सातत्याने आता प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांबरोबर बैठका घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे तो प्रश्न मार्गी लावणार आहे. रिलायन्सचे शेतकरी आमचे त्यांच्यावर झालेला रिलायन्स कंपनीकडून अन्याय आहे, जमिनी कायमस्वरूपी नादुरुस्त करून टाकलेल्या आहेत. त्या संदर्भातसुद्धा शासनाचं लक्ष वेधून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं कामसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि प्रामुख्याने कर्जत तालुक्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आणि त्यामुळे पेज नदीचं असणारं पाणी हे चिल्लार नदीला नदीजोड प्रकल्पातून त्या ठिकाणी आम्ही हा ऐतिहासिक प्रोजेक्ट आम्ही यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून त्या बैठक लावून तो करणार आहोत. आणि त्या माध्यमातून चिल्लार नदीला जर पाणी पेज नदीचं त्या ठिकाणी वर्ग केलं तर त्या पट्ट्यातला असणारं जे सगळं क्षेत्र आहे ते ओलिताखाली येईल. सगळा आदिवासी भाग माझा त्या पट्ट्यामध्ये जास्त आहे, त्यामुळे त्या भागातसुद्धा नव्याने डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करता येईल. आणि मग कर्जत तालुका ज्या पद्धतीने एक ग्रीन झोन बेल्ट म्हणून ओळखला जातो किंवा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा माझा तालुका आहे असं या तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे या तालुक्याचे हे ज्वलंत प्रश्न जे आहेत हे लवकरात लवकर आम्ही मार्गी लावू. तुमची मागणीच आहे की आम्ही सुरुवातीपासून आम्ही सांगत आलेलो आहोत. जो उठाव आम्ही शिंदेसाहेबांबरोबर सगळ्या आमदारांनी एकत्रपणे केला तर रायगडच्या 3 आमदारांची प्रामुख्याने प्रमुख भूमिका होती. बऱ्याचशा नेतृत्वाखाली आम्ही महेंद्रशेठ दलवी असतील, मी असेल, आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे त्या ठिकाणी ठामपणे शिंदेसाहेबांच्या बरोबर उभे राहिले होते. आणि त्याचं एकमेव कारण होतं की 3 आमदार त्यावेळी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले असताना सुद्धा उद्धव साहेबांनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला फक्त मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून एकमेव आमदार असणार त्या ठिकाणी पालकमंत्री त्या ठिकाणी राष्ट्रवादीला देण्यात आलेलं होतं आणि तो आमच्यावर झालेला अन्याय होता आणि म्हणून आम्ही त्या उठावामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेलो होतो. आणि म्हणून आता पुन्हा एकदा आम्ही 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरत शेठ यांना आम्ही कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे भरत शेठ हे रायगडचे पालकमंत्री व्हावेत की सातत्याने हे आता 3 आमदारच नाही तर भारतीय जनता पार्टीचे 3 आमदारसुद्धा असे 6च्या 6 आमदारांनी एकमताने आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की भरत शेठ हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही जो केलेला उठाव होता त्या उठावाला न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं.